पोळ्याच्या सणानिमित्ताने देवाला घरी खूप सारे नारळ फोडली होती. आईला म्हटलं की ओल्या नारळाचे लाडू बनव. लागलीच आईने सुरुवात केली. खोबरं किसून घेतलं आणि ते नंतर गॅसवर फ्राय करण्यासाठी ठेवलं. ते लाल होईपर्यंत फ्राय केलं आणि त्याच्यामध्ये सोबतच घरचं गावरान गाईचं देसी घी म्हणजे आपण तूप टाकलं त्याच्यामध्ये. 4 ते 5 चमचे आपण त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि त्यानंतर त्याला परत फ्राय केलं. थोडंसं माइल्ड लाल होईपर्यंत आपण त्याला फ्राय केलं आणि फ्राय झाल्यानंतर त्याला उतरून खाली ठेवलं आणि त्याच्यानंतर आपण पाक बनवण्याची तयारी सुरू केली. त्याच्यामध्ये आपण 250 ग्राम साखर घेतली आणि 1 ग्लास पाणी घेतलं आणि त्याचं पाक तयार करायला आपण सुरुवात केली. त्याची ऑलमोस्ट कडक चाचणी येईपर्यंत आपण त्याची पाक तयार केला आणि त्याच्यानंतर फ्राय केलेलं आपण नारळ त्याच्यामध्ये टाकलं. त्याला फ्राय केलेलं नारळ आपण नंतर मिक्स करून घेतलं आणि त्याला मिक्स करून झाल्यानंतर काही वेळासाठी ठेवलं. थंड झाल्यानंतर आईने त्याचे लाडू बांधले हाताने आणि झालं मग तयार.